नमस्कार मित्रांनो, नवरेणू व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज आलो आहे मच्छी घ्यायला। हे नवले ब्रिजच्या समोरच आहे हे मच्छीचं दुकान। बघू शकता मित्रांनो, हा आहे बोंबील 200 रुपये किलो, एकदम फ्रेश दिसत आहे। त्यानंतर हा आहे बांगडा 280 रुपये किलो। ही आहे कोळंबी 480 रुपये किलो। त्यानंतर पुढे इथे आहे सुरमई। सुरमई पण खूप फ्रेश आहे मित्रांनो। सुरमई 800 रुपये किलोने आहे। त्यानंतर हा आहे पापलेट। पापलेट पण 800 रुपये केजी प्रमाणे इथे मिळेल तुम्हाला। मच्छी घेतल्यानंतर इथे बाजूलाच तुम्हाला मच्छी साफ करून मिळेल आणि कटिंग करूनही मिळेल। 1 किलो मच्छी साफ करायला हे 20 रुपये घेतात, पण खूप छान मच्छी साफ करून देतात मित्रांनो। ऋतू मस्तपैकी मच्छी साफ करून झालेली आहे। कोळंबी, हे काय आहे? सुरमई आणि आहे बोंबी। तर कोळंबीमध्ये काय यातला धागा काढला का? कोळंबीला धागा, ब्लॅक कलरचा धागा असतो, तो काढायला हवा मित्रांनो। तुम्ही जर कोळंबी करत असाल तर यातला काळा धागा काढून घेतला पाहिजे सर्वप्रथम। बोंबील कोळंबीसाठी हा मसाला रेडी झाला आहे। आणि हा तो रवा सुरमई आणि बोंबील तळण्यासाठी। सुरमई आणि बोंबील तळण्यासाठी हा रव्याचा मसाला तयार करून झाला आहे मित्रांनो। तर मित्रांनो, चला कोळंबीचा झणझणीत रस्सा बनवायला सुरू करूया। सर्वप्रथम कोळंबी अशा पद्धतीने तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनटं लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे मित्रांनो। अशा पद्धतीने बघू शकता आपण। झणझणीत कोळंबीचा रस्सा तुम्हाला जर बनवायचा असेल तर ही रेसिपी फॉलो करा मित्रांनो। रेड कलर पण आला लगेच। लाल, त्यानंतर हा रेडीमेड बरोबर हा तयार केलेला मसाला आणि घरीच केलेला मसाला। रस्सा करण्यासाठी हा मसाला तयार करणं आवश्यक आहे। मी घालतो, चला। मसाल्यामध्ये काय काय टाकलंय? लसूण, खोबरं आणि कांदा। या मसाल्यामध्ये फक्त लसूण, खोबरं आणि कांदा सगळे एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। त्यामुळे हा तिखट मसाला पण यामध्ये ॲड केला आहे मित्रांनो। बघू शकता आपण। थोडंसं मीठ, आत्ताच तोंडाला पाणी सुटलंय। वाव, जास्त काय मस्त सुटलाय। व्यवस्थित असं फ्राय परतून घ्यायचं आणि संपूर्ण एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर पाणी ॲड केलं आहे, 1 ग्लास पाणी। मस्त वास आलेला आहे कोळंबीचा। तो देखो कोळंबीचा रस्सा आता काय आता शिजवलेला ठेवला। शिजल्यानंतर तुम्हाला थोड्या वेळ दाखवतो मित्रांनो।
तर इथे आम्ही आत्ता काय प्लॅन केला, इथे तुम्ही सुरमई फ्राय करायचा प्लॅन केला या कढईवरती या पॅन. तर ह्या रव्यामध्ये मिक्स करून इथं तेल टाकावं लागेल पहिल्यांदा. तवा गरम होतो. अशा पद्धतीने आपण असं करतो, असं असं फ्राय करण्यासाठी अशा पद्धतीने तेल लावायचं आहे पॅनला. तर फ्राय करायला सुरमई टाकलेली आहे. अजून लाव ना. ते अजून लाव. खाणार ना रे तू? हे काय तेल कमी पडते का? तेल टाकायला लागेल का अजून? नंतर टाकायचं. हे काय माहिती रे तू? तुरमई. चुरमई नहीं, सुरमई. चुरमई नहीं इसको बोलते, सुरमई बोलते हैं इसको. हिंदा. भारी दिसते आता. किती वेळ लागेल याला शिजायला? 2 मिनिट. 10 मिनिट. 10 मिनिटात सुरमई फ्राय करून रेडी होणार आहे. स्लो गॅसवर करते ना. स्लो गॅसवर ठेवायचा आहे, असा दिसत पण नाही. एवढं सगळे बसणार का त्यात? बसेल. इथे टाकते ना राहिलेलं तिथे पनीर. ठीक आहे, बोंबेला ते थोडंसं तिकडे टाक. What is this? मुंह है का उसका? बसली तो कशाला चालू ठेवा. तर बोंबील टाकते म्हणजे तुझ्यासाठी बोंबील पण आणला होता रे तू. तुला बोंबील आवडतो म्हणून तो बोंबील. कुठे? तिकडे. बोंबील कुठे? हा. ऋतुराज बसलाय सुरमईची वाट बघत, पण अजून 10 ते 15 मिनिटं वेळ लागणार आहे सुरमई फ्राय व्हायला. काय करत बसलायस? खुर्चीचा केलाय झोका. ही खुर्ची आहे. मग काय? बघा खुर्ची नाही तर काय? बघा इथं काय वरतून तेल पण टाकायचं. व्यवस्थित भाजते ना. सुरमईचा हळूहळू थोडा थोडा वास यायला चालू झाला आहे आणि तोंडाला पण हळूहळू पाणी सुटायला चालू झालेलं आहे मित्रांनो. हो, इकडे काय बोंबील फ्राय. बोंबील फक्त ऋतूसाठी आणलाय, जास्त नाही आणला ऋतूला बोंबील आवडतो म्हणून त्याच्यासाठी फक्त 2च पीस आणलेले आहेत बोंबल्याचे. 2 पीसमध्ये 4 तुकडे. पाट्याखाली ठेवला नाही का बोंबील? नाही ठेवलं, थोडंसंच होतं ना. मग असं त्यातलं पाणी कसं निघून जाणार? होतो रळामध्ये घातल्यानंतर कुरकुरीत. वाव. तर सुरमई फ्राय करून झालेली आहे. आता भाकरी झाली की झाड. बोंबील इकडे फ्राय. किती वेळ लागणार आहे बोंबीलला? झालंय 2-3 मिनिटं. हां, इथे बघा झणझणीत कोळंबी रस्सा. हे वाला देऊ का कालवण? ना चिकन पाहिजे? चिकनला कोळंबी बोलते रे तू. चिकनला कोळंबी बोलते. कोळंबीला चिकन बोलायचं. चिकनला कोळंबीला बोलते. वाव. नको बोंबील नको मला. मस्तपैकी झणझणीत कोळंबी रस्सा. तर मित्रांनो, चला टेस्ट करून बघूया कोळंबी रस्सा कसा झाला आहे. तर हे सुरमई. वाव. कोळंबी
कोळंबीची टेस्ट कशी झाली बघूया आपण. ये. मस्त. लय भारी. तू भाकरीवर कोळंबी खायला लय भारी वाटतं. ये माझी स्केच. हेलो गाइस, गुड नाइट दोस्तों. तो अब सो जाते हैं.